असं म्हणतात की सकाळचा मॉर्निंग वॉक तुमचा पूर्ण दिवस फ्रेश करून जातो. आज आपण जाणार आहोत घरापासून जवळच असलेल्या एका स्टँटन पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी. नमस्कार फ्रेंड्स, मी निलेश स्वागत करतो तुमचं सर्वांचं या नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मग पकडूया 11 नंबरची बस बाय वॉकिंग आणि पोहोचू स्टँटन पार्कमध्ये, जे आपण ठाणेकरांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तो कोपिनेश्वरपासून मामलेदाराच्या मिसळमध्ये. हे आहे एंट्रन्स स्टँटन पार्कचं. तो आपण आतमध्ये जाऊ. आता खूप ठिकाणी पाहतो की झाडं सुकून जातात कधी कधी, आणि मग गव्हर्मेंट और काउन्सिल ते झाडं तोडून टाकतं आणि नंतर त्याचं काहीच होत नाही त्या जागेवरती. पण एक खूप चांगलं उदाहरण इथे दिसतंय आपल्याला, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, छान कार्विंग केलेलं एक वाळलेलं झाड आपल्याला दिसतंय इथे. थोडंसं भयानक दिसत असलं पण त्याची कलाकृती खूपच छान आहे. कलाकारांनी खूपच त्याच्यामध्ये जीव ओतून बनवलेलं आहे की त्याची झाडाची मुळं रात्री कदाचित आलो कदाचित भीती वाटेल ते पाहून, पण खूपच अप्रतिम आहे. समोरच दिसतंय हे आपल्याला तळ. ह्याला ले वॉटर किंवा ऑर्नामेंट लेक असंही म्हणतात. सकाळचे वाजले 10 आणि टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस आहे, पण खूप प्रसन्न वाटतंय ना. जास्त थंडी आहे. खूप सारी जण त्यांच्या मुलांना घेऊन फिरायला या पार्कमध्ये येतात पहाटे. पण जाणार आहोत त्या तळ्याच्या इथे एक राऊंड मारू. तळ्याला दाखवतो तुम्हाला सर्वांना की किती सुंदर आहे हे तळ, आणि लेट्स सी.
1802 मध्ये हे पार्कची जमीन मिस्टर विलियम गॅरेट यांनी विकत घेतली होती. त्यांनी हे पूर्ण प्रॉपर्टी आणि गार्डनिंग डेव्हलप केलं आणि 1820 मध्ये जे द ग्रेट बॉटनिस्ट मिस्टर जॉर्ज स्टॅन्टन यांना ती हस्तांतरित केली होती त्यांच्या रिसर्चसाठी. आणि त्यानंतर 1820 नंतर खूप साऱ्या स्टॅन्टन या परिवाराकडे ही जमीन राहिली, हे पार्क राहिलं आणि त्यांच्या पूर्वजांनी ह्या पार्कमध्ये राहिले. या पार्कमध्ये आपल्याला एक त्यांचं घर, हा लेक आणि ग्लास हाऊस, इथे एक टेम्पलही होतं. जर ही माणसं पार्कसाठी, डॉग वॉकसाठी अशी येऊ शकतात, तर आपल्याकडे काय रिझन आहे? सच ऑसम फिलिंग. सकाळी सकाळी या पार्कमध्ये आल्यावरती किती प्रसन्न वाटत असेल तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आता जवळजवळ 1000 एकरमध्ये पसरलेलं हे पार्क खूपच अवाढव्य आणि मोठं आहे. आपण पूर्ण तर पाहू शकणार नाही, पण ज्या मेन गोष्टी आहेत त्या आपण नक्कीच पाहिल्या आहेत. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.